अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले। दरम्यान आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन झाली आहे। ही समिती चौकशी करत असून जिल्हा शल्यचिकित्सकांना रुग्णालयाचे 7 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते। तसेच आगीचं मूळ कारण, सुरक्षा यंत्रणा यांचा अहवाल 7 दिवसांमध्ये सादर केला जाणार आहे। दरम्यान अमरावतीतून याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूयात। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात 24 ऑगस्ट रोजी पहाटे बघितलं तर व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला आणि त्या मृत्यू प्रकरणी जी आहे आता संपूर्ण जी चौकशी ससिमिरी जी आहे ते सुरू झालेली आहे। काल अमरावती येथे आरोग्य संचालक गोलाईत यांनी जी संपूर्ण या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयात येऊन तपासणी केली होती। मात्र आज उच्चस्तरीय जी चौकशी समिती जी आहे, जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली होती, ती समिती या ठिकाणी आज साधारणतः 12 वाजतानंतर दाखल होणार आहे आणि या संपूर्ण जे रुग्णालय त्याची चौकशी करणार आहे। नेमकं आग कशाने लागली व या बालकांचा मृत्यू कसा झाला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता साधारणतः 12 वाजतापासून उच्चस्तरीय समितीमार्फत होणार आहे। त्यानंतर संपूर्ण जो अहवाल आहे 7 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार आहे आणि त्यानंतर बघितलं तर नेमकी आग कशाने लागली, संपूर्ण प्रकार कसा झाला हे समोर येईल। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण दोषी आहे व दोषीवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।